जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं आपल्या वर्षाच किचन या चॅनलमध्ये. तर पावसाळ्यामध्ये जास्त मसालेयुक्त खाण्यापेक्षा अशा साध्या सोप्या पद्धतीच्या भाज्या आपण नक्की खायला पाहिजे. तर इथे मी 1 वाटी मूग डाळ भिजू घातलेली आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीची आपल्याला ही भाजी बनवायची आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीची भाजी आहे. खायलाही खूप पौष्टिक. पावसाळ्यात असे पौष्टिक पदार्थ नक्कीच खाल्ला पाहिजे आणि विशेष म्हणजे जास्त मसाला टाळला पाहिजे, कारण पाचनशक्ती बिघडण्याची खूप जास्त हे राहते, या दिवसात शक्यता असते. त्यामुळे इथे बघा मी शापूची भाजी अशी स्वच्छ धुवून घेतली. शापूची भाजी इतकी निरोगी भाजी आहे की याच्यामुळे याला जुनी जी लोकं आहेत ते बोलायचे की बा ही निरोगी भाजी आहे, याला शापू अवश्य खाल्ली पाहिजे. निरोगी म्हणजे याने कुठलाही रोग होत नाही. अतिशय पौष्टिक, भरपूर प्रमाणात पौष्टिक ही भाजी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही मूग डाळची भाजी बनवली, शापूची भाजी, तर घरातील नक्कीच सगळेजण खातील. इतकी छान होते. तर अगोदर शापूची भाजी अशी स्वच्छ धुवून कट करून घ्यायची. नंतर एका खलबत्त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 9-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. सोबतच याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे, अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये न काढता आपण साधं खलबत्त्यात ठेचून घ्या. मिक्सरमध्ये काढू नका. काय नाही, हेच असतं की ज्या जुन्या आपल्या आजी आई भाज्या बनवायच्या ना, त्या अशा पद्धतीने कुटून बनवायच्या. काय नाही, याची चव कायम राहते. म्हणून भाजीमध्ये मिक्सरची छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण असं पटकन खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटण बनवू शकतो. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. या भाजीला जास्त तेलाचीही आवश्यकता नाही. अतिशय कमी तेलामध्ये आणि पौष्टिक अशी भाजी तयार होते. मी इथे 2 चमचे तेल घेतलं. थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जसा आपण नॉर्मल तडका देतो ना, तसा तडका द्यायचा. मोहरी जिऱ्याचा मस्त असा तडका द्यायचा. सोबतच एक कट करून कांदा इथे वापरायचा आहे आपल्याला. बारीक चिरून कांदा घेतलेला आहे मी. तो व्यवस्थित परतून घ्यायचा. थोडासा असा गोल्डन ब्राऊन झाला की नंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ना, ते वाटण आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. खरंच अशाच पद्धतीची ही भाजी बनवा. खरंच घरातील सगळेच आवडीनं खातील. इवन तुम्ही जर टिफिनमध्ये जरी दिली तरीही ही भाजी सगळ्यांना आवडेल. इतकी छान होते. अशा पद्धतीची व्यवस्थित परतून घ्यायची छान. आणि व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद पण छान परतून थोडीशी भाजून घ्यायची, म्हणजे हळदीचा उग्र वास येत नसतो. त्याच्यामुळे हळद अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण जी शापू कट करून घेतली होती ना, ती तेलामध्ये अगोदर भाजून घ्यायची आहे. तेलामध्ये शापू व्यवस्थित ठेवली ना, त्या जो शापूचा वास असतो तो थोडाफार कमी होतो. त्याच्यामध्ये तेलामध्ये ही भाजी अगोदर परतून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये डाळ वापरायची आहे. अशा पद्धतीने परतून घ्या. आता अजून एक गोष्ट असते, शापूची पानं जी बारीक असते ना, तर याच्यामध्ये जास्त करून आळीचं प्रमाण नसतं. आता मेथीची भाजी, पालकीची भाजी जर असली ना, तर ती भाजी निवडून घ्यावी लागते. ही जर भाजी कवळी घेतली ना, ताबडतोब केली तर खूप छान लागते आणि या भाजीच्या पानावर कुठलीही आळी कधीच नसते. आता हे व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे. सोबतच आपण इथे जी भिजवलेली डाळ होती की नाही, ती मूग डाळ आता याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. तुम्ही मूग डाळ, तुरीची डाळ वापरली तरीही चालते. मी इथे मूग डाळ वापरली. मूग डाळीची खूप छान लागते भाजी. पूर्ण मूग डाळ त्याच्यामध्ये भिजवलेली आता याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. मूग डाळ जास्तीत जास्त 10 मिनटं भिजवली तरीही चालतं. मी इथे अर्धा घंटा भिजवून ठेवली होती अगोदर. मूग डाळ शिजते लवकर आणि चवीलाही भारी लागते भिजवून घातल्यानंतर. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. आता इथे सोबतच एक तुम्हाला सांगते की काय टाकायचं जेणेकरून या भाजीची चव अजून वाढते. इथे भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आहे. जेवढं शिजेल अशी ही भाजी मोकळीच बनवायची. खूप छान लागते. 1 ग्लास पाणी टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीनं आणि झाकण ठेवून जास्तीत जास्त 10 मिनटात आपली भाजी तयार होते शिजत. मूग डाळ जी आहे लवकर शिजते. बघू शकता. आता मी झाकण ठेवते आणि 10 मिनटानंतर आपली भाजी इथे तयार होते. सगळं भाजीचं पाणी आटलेलं आहे. अशी मस्त अशी टेस्टी खमंग आपली मूग डाळ बघू शकता किती भारी लागते. एका प्लेट ही भाजी जी आहे भाकरीसोबत खूप भारी लागते. ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर अतिशय उत्तम आहे.
बघू शकता किती छान दिसत आहे आणि किती साध्या सोप्या पद्धतीची ही भाजी आहे. खायला तितकीच टेस्टी आहे. कधीतरी अशा जुन्या पारंपरिक भाज्या आपण अवश्य खाल्ल्या पाहिजे, ज्या पोटालाही अजिबात त्रासदायक नसतात, संपूर्णपणे पौष्टिक असतात. मस्त कांदा मिरचीसोबत सर्व करा. थँक्यू. बाय.